नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज कोविड-19 या विषाणूमुळे सर्व सामाजिक, राजकीय, आर्थिक, शासकीय सगळ्याच गोष्टीवरती बंदी पाळण्यात आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षासुद्धा रद्द झालेल्या आहेत. तसेच या परीक्षा रद्द होऊन त्यांना पुढच्या वर्गातसुद्धा प्रवेश मिळालेला आहे. तेव्हा या पुढील वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. BA प्रथम वर्ष पदवीसाठी समाजशास्त्र विषय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करते. कारण समाजशास्त्र हा विषय आपल्यास सामाजिक बांधिलकी, स्वतःच्या जबाबदारीची जाणीव व समाजामध्ये योग्य दर्जा स्थान मिळवण्यास मदत करतो. म्हणजेच समाजशास्त्राच्या या विषयाचा अभ्यास करताना आपण आपल्या क्रिया, आंतरक्रिया यावर काम करून आपले व्यक्तिमत्व खुलवतो. म्हणून पुन्हा एकदा अभिनंदन. समाजशास्त्र विषयातील BA प्रथम वर्ष या वर्गात प्रथम सत्राकरिता 2 पेपर राहणार आहेत. त्यास 50-50 असे गुण राहणार आहेत. म्हणजेच एकूण 100 गुणाचा हे सत्र 2 पेपरमध्ये विभागलेले आहे. आता आपण आपल्या प्रथम सत्रातील पहिला पेपर क्रमांक 1 ज्याचं नाव आहे समाजशास्त्राची रूपरेषा किंवा ओळख, इंट्रोडक्शन टू सोशोलॉजी. यामध्ये एकूण 4 युनिट आहेत. पहिलं युनिट आहे इंट्रोडक्शन टू सोशोलॉजी, समाजशास्त्राची ओळख. त्यामध्ये विद्यार्थ्यांना समाजशास्त्राची ओळख करून घेऊन व्याख्या, समाजशास्त्राचा अभ्यास विषय व या समाजशास्त्र विषयाची व्याप्ती किती आहे, कुठपर्यंत या समाजशास्त्राचा व्यापलेला आहे व या समाजशास्त्राचा विकास देशातील आणि जगातील अशा 2 पातळीवरती कसा झाला याची ओळख करून घ्यायची आहे. म्हणजेच या ठिकाणी प्रथम युनिट संपते. त्यानंतर दुसरे युनिट बेसिक कन्सेप्ट, मूलभूत संकल्पना आपण त्याला म्हणूया. समाज, सामाजिक समूह, सामाजिक संस्था, सामाजिक व्यवस्था या 4 अशा मूलभूत संकल्पना, कन्सेप्ट यामध्ये विद्यार्थ्यांना शिकवायलाच मिळणार आहे. मग समाज म्हणजे काय, त्याची व्याख्या आणि वैशिष्ट्ये. सामाजिक समूह म्हणजे काय, त्याची व्याख्या, वैशिष्ट्ये आणि प्रकार. सामाजिक संस्था, अर्थ, त्याचा अर्थ आणि वैशिष्ट्ये हेही यामध्ये आपण बघणार आहोत. सामाजिक व्यवस्थेचा अर्थ आणि त्या व्यवस्थेची पुनरावृत्ती कशी हेही आपण या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी दुसरे युनिट संपते व तिसऱ्या युनिटमध्ये पर्स्पेक्टिव्ह इन सोशोलॉजी, समाजशास्त्राचे विविध दृष्टिकोन, ज्या दृष्टिकोनातून समाजशास्त्र अभ्यासल्या जातं. विद्यार्थ्यांना या दृष्टिकोनाची ओळख करून देणे हे समाजशास्त्रीय पातळीवरती खूप महत्त्वाचे आहे. संरचनात्मक दृष्टिकोन, कार्यात्मक दृष्टिकोन आणि संघर्षात्मक दृष्टिकोन अशा या 3 दृष्टिकोनाची ओळख या ठिकाणी खूप महत्त्वाची आहे. आणि शेवटचं युनिट 4, द यूज ऑफ सोशोलॉजी, समाजशास्त्राची उपयुक्तता. सामाजिक समस्येचे विश्लेषण करत असताना या सामाजिक समस्येच्या विश्लेषणामध्ये समाजशास्त्र ही कसं उपयुक्त पडतं हे जाणून घेणं प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. सामाजिक परिवर्तनाचे मूल्यमापन, प्रत्येक घटकात परिवर्तन हे होत असतं आणि त्या परिवर्तनाच्या अनुसार व्यक्तीला आपलं दैनंदिन जीवन जगणं अनिवार्य असतं. जर उदाहरणार्थ आपल्याला घ्यायचं आहे म्हणलं तर आता ह्या कोविड-19मुळे झालेलं आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन जीवनातलं परिवर्तन हे खूप मोठं उदाहरण आपल्याला या ठिकाणी बघावयास मिळतं. म्हणून हे सामाजिक पातळीवरती जे काही परिवर्तन होतं त्याचं मूल्यमापन सुद्धा समाजशास्त्रामध्ये केले जाते. आणि त्यानंतर शेवटचा सामाजिक धोरण आणि क्रिया या गोष्टीवरती समाजशास्त्राच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना हे अभ्यासक्रमामध्ये अभ्यासावयाचे आहे. या सत्रामध्ये प्रथम सत्रामध्ये या 4 युनिटच्या आधारे अभ्यास विद्यार्थ्यांना करावयाचा आहे आणि त्यानुसार
पहिला पेपर म्हणजेच इंट्रोडक्शन टू सोशिओलॉजी, समाजशास्त्राची रूपरेषा किंवा ओळख याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी झालेला दिसून येतो. ही थोडक्यात ओळख मी अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांना पहिल्या पेपरविषयी करून दिलेली आहे. तेव्हा याचबरोबर दुसरा जो पेपर आहे BA प्रथम वर्षाचा, हा दुसरा पेपर इंडिव्हिज्युअल अँड सोसायटी, व्यक्ती आणि समाज. आपण समाजशास्त्राची ओळख आतापर्यंत या ठिकाणी करून बघितली. त्यामध्ये कुठले कुठले मुद्दे महत्त्वाचे आहे हे जाणून घेतलं. परंतु या समाजामध्ये राहणारी व्यक्ती आणि त्या व्यक्तीमुळे निर्माण झालेला समाज किंवा समाजामुळे निर्माण झालेली व्यक्ती, हे दोन घटक अतिशय महत्त्वाचे. या दोन घटकांच्या आधारेच समाजशास्त्राची ओळख करून घेण्यास काहीतरी अर्थ आहे. म्हणून हा दुसरा पेपर. यामध्ये एकूण 5 युनिट आहेत. पहिलं युनिट इंडिव्हिज्युअल अँड सोसायटी, व्यक्ती आणि समाज. यामध्ये व्यक्तीला आवश्यक असलेली संकल्पना म्हणजे संस्कृती, व्यक्ती करत असलेलं सामाजिकरण आणि सामाजिकरणाची साधने, या 3 घटकांना अतिशय महत्त्व दिलेले आहे. मग त्याची व्याख्या, वैशिष्ट्ये व साधने बघून आपण या अभ्यासक्रमाला पूर्ण करत जाणार आहोत. युनिट दुसरे, सोशल स्ट्रक्चर म्हणजे सामाजिक संरचना. सामाजिक संरचनेमध्ये आपल्याला सामाजिक संरचना म्हणजे काय हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. दर्जा काय असतो आणि भूमिका काय असते, सामाजिक दृष्टिकोनातून या दर्जेला व भूमिकेला कशा पद्धतीने हाताळले जाते आणि व्यक्तीला त्याचं महत्त्व किती आहे, या दृष्टिकोनातून आपण या व्यक्ती आणि समाज या पेपर अंतर्गत अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर नियमने आणि मूल्य. व्यक्ती समाजात जीवन जगत असताना अनेक मूल्यांचं अनुसरण करतो आणि अनेक नियमनांचं सुद्धा पालन करत असतो. जो व्यक्ती नियमनांचं आणि मूल्यांचं पालन करत नाही, त्या व्यक्तीला अनियमने, अमूल्य, असंस्कृत व्यक्ती म्हणून समाजात ओळखलं जातं आणि त्यासाठीचे नियम वेगळे असतात. म्हणून सामाजिक संरचनेचा अभ्यास करत असताना व्यक्तीला आवश्यक असलेली दर्जा आणि भूमिका वठविण्यासाठी नियमने आणि मूल्यांचं खूप मोठं असं सहाय्य या ठिकाणी आपल्याला मिळताना दिसतं. त्यानंतर युनिट तिसरे, सोशल स्ट्रॅटिफिकेशन, सामाजिक स्तरीकरण. त्याचे अर्थ आणि स्वरूप या युनिटमध्ये आपण जाणून घेणार आहोत. जाती व्यवस्था म्हणजे काय, त्याचे वैशिष्ट्य कुठले, हेही या अभ्यासक्रमामध्ये आपण पुढे स्टेप बाय स्टेप, युनिट बाय युनिट आपण बघणार आहोत. वर्गव्यवस्था, अर्थ आणि वैशिष्ट्ये. त्यानंतर युनिट चौथं, सोशल चेंज म्हणजेच सामाजिक परिवर्तन. सामाजिक परिवर्तनाची संकल्पना आणि व्याख्या. सामाजिक परिवर्तनास कारणीभूत ठरणारे घटक, सामाजिक परिवर्तनातील अडथळे. आत्ताच मी पहिल्या पेपरमध्ये आपल्याला सामाजिक परिवर्तनाचं एक छानसं उदाहरण देऊन परिवर्तन थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा या दुसऱ्या पेपरमध्ये युनिट चौथ्यामध्ये सामाजिक परिवर्तनाची एक मोठी अशी संकल्पना, एक विशिष्ट आणि स्पेशल अशी संकल्पना आपण अभ्यासणार आहोत. युनिट 5, सोशल कंट्रोल, सामाजिक नियंत्रण. सामाजिक नियंत्रणाची व्याख्या, प्रकार, औपचारिक आणि औपचारिक, अनुचलन आणि विचलन, त्याची व्याख्या. हे सामाजिक नियंत्रण अतिशय महत्त्वाचं आणि शेवटचं प्रकरण या ठिकाणी आहे. तेव्हा प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी समाजशास्त्रातील या पहिल्या आणि दुसऱ्या पेपर अंतर्गत आपण अभ्यास करणार आहोत. या प्रत्येक युनिटचा आपण या ठिकाणी अशाच पद्धतीने किंवा वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडिओज, PPTs करून आपण त्याचं सादरीकरण करणार आहोत. तेव्हा हा छोटासा प्रयत्न आपल्या सगळ्यांसाठी. धन्यवाद.